पाहूया महत्त्वाच्या बातमीकडे। अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरता असं जाधव म्हणतात। अधिवेशनातील घोषणा केवळ निवडणुका पाहून करण्यात आलेल्या आहेत असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। अधिवेशनात केवळ बिल्डरांच्या फायद्याच्या घोषणा सुरू आहेत असंही जाधव यांचा आरोप आहे। तर चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणत भाजपनं भास्कर जाधव यांच्यावर पलटवार केलेला आहे। पाहूया आपण या सगळ्या मुद्द्यावर भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले आणि त्यावर प्रसाद लाड यांनी काय उत्तर दिलंय। आपल्याला आठवत असेल की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही जेव्हा प्रेस घेतली त्यावेळेला मी विधान केलं होतं, हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, तर हे अधिवेशन केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीमध्ये सरकारी पैसे उधळून मतं विकत घेणं आणि त्याच्याकरता पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरता विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावंच लागतं। म्हणून हे अधिवेशन आहे आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हा सर्वांना आला असेल। मला असं वाटतं की चोराच्या उलट्या बोंबा आहेत। या अधिवेशनात 7 दिवसात मला वाटतं 20 दिवसापेक्षा तर जास्त काम झालं। अनेक विधेयकं झाली आणि मला वाटतं की रेकॉर्ड ब्रेक विधेयकं ही महसूल खात्याची झाली, ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हणजे गोरगरीब कष्टकरी असेल, कामगार असेल, स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत असेल, स्वतःच्या जमिनीचं स्वप्न पाहत असेल, असे अनेक मोठे निर्णय आजच्या या अधिवेशनात झाले। देवाभाऊंच्या नेतृत्वातलं हे सरकार गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी सातत्याने काम करत होतं। सत्ताधारी आम्ही आहोत आणि विरोधकही आम्हीच आहोत, कारण यांना सभागृहात आल्यानंतर बोलायचं काय हा प्रश्न आहे। एखादी गोष्ट बोलायला उभे राहिले की त्यासमोर उत्तर तयार असतं, किंबहुना उत्तर झालेलं असतं, ते काम झालेलं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।